पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय, ती म्हणजे माजी नगरसेवक अमोल बालवडकर। बाणेर बालेवाडी परिसरात बालवडकरांच्या जनसंपर्क मोहिमेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चिंतेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतोय। निवडणूक आता मी नाही तर जनतेनंच हातात घेतलेली आहे, असं भावनिक विधान करत बालवडकरांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरलाय। पुणे महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर कोथरूड बालेवाडी पट्ट्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या वातावरणाच्या केंद्रस्थानी आहेत अमोल बालवडकर। आपल्या प्रभागात त्यांनी राबवलेली जनसंपर्क मोहीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। कुठे पदयात्रा तर कुठे घरोघरी जाऊन भेटीगाठी। बालवडकर जिथे जात आहेत तिथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। अमोल बालवडकर यांना मिळणारा हा प्रतिसाद एका दिवसात मिळालेला नाहीये। नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर दिलेला भर आणि विशेषतः कोरोनाच्या भीषण संकट काळात जीवाची पर्वा न करता केलेली मदत याची पावती आज जनता त्यांना देताना दिसतेय। जनतेचा माणूस ही ओळख त्यांनी आपल्या कामातून निर्माण केली आहे। एकूणच अमोल बालवडकर यांनी आपल्या कामाच्या जोरावर निर्माण केलेला हा जनसंपर्क या निवडणुकीत किती निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण तुर्तास पुण्याच्या राजकारणात बालवडकरांच्या नावाची चर्चा वरचढ दिसतेय। ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी नाकारली त्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि माझ्या कार्यालयामध्ये निवडून आल्यावरती 2017 मी निवडून आलो तेव्हा पण एवढी लोक नव्हती आली। एवढी प्रचंड लोकांची सहानुभूती, लोकांचं प्रेम या ठिकाणी माझ्यासाठी धावून आलं ते केलेल्या कामामुळं। त्यामुळं केलेले कर्म, केलेले पुण्य कामी येतात हेच मी मानतो आणि आईवडिलांची पुण्य असन आणि आजीदादांनी डोक्यावरती ठेवलेला हात असन या विश्वासावरती इथल्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं, माझ्यावरती अन्याय केला आणि मला राजकीय जीवनातून संपवण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, आपण त्या गोष्टीवरती जास्त मला काही बोलायचं नाही आहे, पण आता ही लढाई विकासाची आहे। या भागात मला विकास करायचा आहे, सक्षम विकास करायचा आहे। अजितदादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे इथल्या जनतेला पण आता विश्वास आहे की इथली अनेक प्रलंबित कामं, बालेवाडी वाकड रस्ता गेले 5-7 वर्ष संबंधित आपले आमदार आहेत या भागाची, ज्यांची जबाबदारी आहे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अजून तिथं साईड व्हिजिट पण नाही केली। त्यांना तो विषय पण माहीत नाही। मीच एकदा फक्त घेऊन गेलो तेव्हा बळबळ मी त्यांना घेऊन गेलो। तिथलं भूसंपादन राहिलं आहे, आजपर्यंत त्याच्यावरती कुठली कारवाई नाही झाली। इथले लोकांचा वाहतुकीची कोंडी होती आहे, सर्वात ज्वलंत प्रश्न आहे। त्यासाठी मी स्वतःची वॉर्डन ठेवली गेले 4 वर्षापासून। अनेक मिसिंग लिंक या भागातल्या जोडायच्यात, एकही मिसिंग लिंक त्यांना जोडता आली नाही आहे। पाण्याचा प्रश्न मी त्या ठिकाणी स्वतः 15 दिवस 24/7 योजना 5-10% काम अपूर्ण होतं। स्वतः 15 दिवस मी चांदणी चौकाच्या टाकीमध्ये जाऊन स्वतः वॉल फिरोजी या भागातल्या जनतेने पाहिलेलं आहे। त्या ठिकाणी दुपारी मी उन्हामध्ये डबा खाल्लेला लोकांनी पाहिलेला आहे। त्यामुळं एक आपल्यासाठी धावून येणारा कार्यकर्ता, कायम आपल्यासोबत असणारा कार्यकर्ता, जेव्हा मोठा पाऊस झाला, अवकाळी पाणी साठलं तेव्हा जनतेमध्ये जाऊन मी कार्यकर्ता होतो ना, फील्डवर उतरून काम केलं। त्यामुळं निश्चितपणे जनता लक्षात ठेवते बाबा आपल्यासाठी काम करणारा कार्यकर्ता कोण आहे। आणि या ठिकाणी आमचे बाबूरावजी चांदेर आहेत, ते त्या ठिकाणी जागेवरती काम करतात। त्यामुळे आम्ही काम करणारी माणसं आहोत। त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने या पुणे शहरामध्ये निवडून येणार। ऐका, माझ्याकडं देवेंद्रजींचा रात्री 1:30 वाजता फोन आला। देवेंद्रजी मला बोलले की अमोल तू आता पक्षामध्ये सहभागी हो, तुला स्थानिक नेत्यांनी काय लक्ष नेलं, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तुला जे पाहिजे ते महापौर स्टँडिंग काय असेल ते मी देतो। त्यावेळी अमोल बालवडकर बोलणारा कार्यकर्ता आहे की मला काही नको, मला आशीर्वाद द्या। त्याचं योग्य वेळी आलं मी दाखवू शकतो ते मी काय बोललेलो आहे त्यांना। त्यामुळं अमोल बालवडकर हा कार्यकर्त्याला योगा जे नशिबात आहे ते कोणी नेऊ शकत नाही। असं भीक मागून मागणारा आपण अमोल बालवडकर कार्यकर्ता नाही, हे सन्मानाने त्या ठिकाणी जे काय ते मला भेटेन आणि ते भविष्यात माझी जनता मला देईल। हे कोण देणार आहे कोण नाही आहे, जनता मला देईल जे काय द्यायचं ते। मतदारांना जाता आवाहन करतो की बाबांनो, आम्ही तुमची गेल्या अनेक वर्षापासून सेवा केलेली आहे। आज आमच्यावरती वाईट वेळ आलेली आहे। तुम्ही तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासाठी धावून येणारा कार्यकर्ता बघा। या परिसरामध्ये रस्त्यावरती उभं राहून ऊन वारा पाऊस न पाहता काम करणारा कार्यकर्ता पहा। आमच्या कुटुंबाला आम्ही जेवढा वेळ दिला नाही तेवढा वेळ इथल्या जनतेसाठी आम्ही दिलेला आहे। आमची घरची दिवाळी आम्ही एक वेळेस केली नाही, पण या भागातल्या जनतेची 15,000 कुटुंबाची दिवाळी करणारे आम्ही दोघं कार्यकर्ते आहोत। आणि मला माझ्या इथं आमच्या भगिनी या इकडं ह्या माऊलींचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी, काय अडचण नाही आहे। ज्या दिवशी अमोल भाऊला तिकीट भेटलं नाही म्हणून आम्हाला कळालं तर माझ्या डोळ्यावाट पाणी आलं, पाणी। मी म्हणले मला अमोल भाऊला पहिलं भेटायला न्या, की एवढ्या चांगल्या माणसावर अन्याय जीवनदान दिलं त्यानं, अजून काय करावं। आणि आता जे झाले ते त्रिवेणी संगम झाले।
गया काशी प्रयाग, जसं प्रयागराजला त्रिवेणी संगम, तसं आता यायचा विजयच होणार आहे. हे सांगायची गरज नाही, त्याच्या कामावूनच कळतंय. एवढा नेता चांगला असताना जर त्याचा अन्याय झाला तर हे ना जनतेला ऐकू सुद्धा वाटेना, आम्हाला ऐकू वाटेना. अहो कोणी बी येईन करणाऱ्याला तर हो. करील, हो. पण असं गरीब माणसाला करणारे आम्ही येडे भेटत नाही. आम्हाला भेटलेत तर आम्ही त्यांच्या आशीर्वाद घेणार हजर आहोत. आम्ही आज काही काम नाही आमचं, आम्ही उघडं आलोत मुद्दामून आलो मजा भेटायसाठी. काही आमचं पाहिजे तकदीर नाही आम्हाला. एवढं चांगलं की भेटले. अमोल भाऊ भाषण करेल इथे, आम्हाला आनंदानं ऐकायचंय म्हणूनच आलो. काही आम्हाला मागायचं नाही त्याला. काय आम्हाला तर आम्ही मजुरी करून तर खाला तयार आहेत, फक्त आमच्या संरक्षणासाठी नेता नेता आहे. त्याची कशी का साडी असं ना फाटकी माझ्या अंगावर आज सुद्धा आहे. त्यांचीच आहे अजून. आम्ही त्याचेच माणसं, कधी बी राहणार झालो तर आम्ही जोपर्यंत इथं आहेत पुण्यात तोपर्यंत मतदान आमचं त्यालाच राहणार झालं. हे माझा शब्द आहे. बघा ही माय माऊली माझ्या पाठीशी उभी आहे, काय मला अडचण येणार आहे.